नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महापौरपद निवड 31 पर्यंत भाजप शिवसेनेत खलबत सुरू. सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक 30 किंवा 31 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आघाड्यांची नोंदणी आणि गटनेत्यांची निवड या प्रक्रियांना सध्या राजकीय पक्षांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं. त्यानंतर महापौर पदाच्या राजकारणाला निर्णायक वेग येणार आहे. शुक्रवारी भाजपनं गटनेता निवडीसाठी बैठक घेऊन बंद पाकिटातून नगरसेवकांची मतं प्रदेश कार्यालयाकडे पाठवली. शिवसेनेकडून शारंगधर देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिल फरास यांचे गटनेतेपद निश्चित झालं. महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यात महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून रुपाराणी निकम, विजयसिंह खाडे पाटील, प्रमोद देसाई, विजय देसाई, वैभव कुंभार यांच्या अनेक नावं चर्चेत आहेत. महापौरपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्यानं पात्रतेसाठी जात प्रमाणपत्र व जात पडताळणीची प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे. खुल्या प्रवर्गातून निवडून आलेले मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं प्रमाणपत्र असलेले नगरसेवक ही निवडणूक लढवू शकतात. मात्र त्यासाठी जात पडताळणी पूर्ण झालेले असणं किंवा किमान त्यासाठी अर्ज केलेला अधिकृत टोकन असणं आवश्यक आहे. महापालिकेत आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. महापौरपद आपल्याच गटातील व्यक्तीकडे यावं यासाठी पक्षांतर्गत कुरघोडीचं राजकारण रंगात आलंय. सध्या महायुतीत महिला महापौर भाजपचाच होईल असं चित्र असलं तरी शिवसेनेत हालचाली वेगानं सुरू झाल्यात. भाजपमध्ये रुपाराणी निकम यांच्या नावासाठी एक प्रभावी गट सक्रिय झालाय. विजयसिंह खाडे पाटील यांच्यासाठी मूळ भाजपमध्ये स्वतंत्र लॉबी काम करत असल्याचं चित्र आहे. उर्वरित इच्छुक नगरसेवक हे नौके असून त्यांनी आपापल्या पातळीवर नेते मंडळींकडून महापौर पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. मात्र अद्याप कोणालाही ठोस शब्द देण्यात आलेले नाही. महापौर पदासाठी अनुभवी नगरसेवक म्हणून रुपाराणी निकम आणि विजयसिंह खाडे पाटील यांची नावं आघाडीवर असली तरी ऐनवेळी नवख्या उमेदवाराला संधी देण्याचा विचारही वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. काही नेत्यांनी तसंच सूचक वक्तव्य केलं. महापौरपद शिवसेनेकडे गेल्यास नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडून आलेले अजय इंगवले आणि आश्की नाझरेकर या दोन नावांचा प्रामुख्याने विचार केला जातोय. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेले मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं प्रमाणपत्र असलेले नगरसेवक ही पात्र ठरू शकतात. त्यामुळे शिवसेनेत ही संभाव्य उमेदवारांचा शोध आणि अंतर्गत चाचपणी सुरू आहे.